तर आजचा आपला जो विषय आहे की स्काडा. स्काडा म्हणजे सगळ्यांना आपण जनरली माहित आहे की सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन सिस्टीम. तर आपल्या सबस्टेशन मध्ये नवीन स्काडा बेस सबस्टेशन मध्ये काय काय इक्विपमेंट्स आहेत, त्याचं वर्किंग कसं चालतं आणि त्याची आवश्यकता काय आहे, असं थोडं आपण एक डिटेल ओव्हरऑल ऑपरेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू थोडा डिस्कशन करूया. पहिली स्लाइड मी अशी ही दाखवली आहे की आपण जे ट्रान्समिशन सेक्टरमध्ये वर्क करतोय की ट्रान्समिशन सेक्टर म्हणजे कसं आहे की आपलं डिस्ट्रीब्युशन सेक्टर आणि जनरेशन सेक्टर मधलं जी लाईन्स आणि सबस्टेशन्स या आपल्या असेट्स आहेत. एक जनरल स्लाइड दाखवली मी याच्यामध्ये. पुढे आपण बघूया की ह्या स्काडा बेस जो हे आहे तर याचा प्रत्येक युटिलिटीला काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत आणि काय काय युजेस आहेत त्याच्यामध्ये. की जनरेशन स्टेशनचा स्काडा हा वेगळ्या प्रकारचा असतो किंवा आपल्या ट्रान्समिशनचा स्काडा वेगळ्या प्रकारचा आहे आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये जे स्काडा आहेत तो वेगळ्या प्रकारचे आहे. जनरली आपण जनरेशन मध्ये जो स्काडा वापरतो त्याच्यामध्ये आपण बरेचसे प्रोसेस कंट्रोल किंवा पॅरामीटर वापरतो किंवा जिथे कुठं आपल्याला टेम्परेचर कंट्रोल करायचंय, प्रेशर कंट्रोल करायचंय किंवा कन्व्हेअरची स्पीड हे करायची आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेस कंट्रोलचा जो स्काडा आहे तो जनरेटिंग स्टेशनला आपण वापरला. दुसरं जे आहे आपल्याकडे जे डिस्ट्रीब्युशन मध्ये जो स्काडा वापरतो तर नॉर्मली डिस्ट्रीब्युशन सेक्टरमध्ये स्काडाचा मेन जो यूज आहे तो AMR किंवा थेफ्ट कंट्रोल किंवा या बाकी मीटर रिडिंग या सगळ्या गोष्टीसाठी आपण तो डिस्ट्रीब्युशनचा स्काडा पर्टिक्युलरली जास्त प्रमाणात वापरतो अदर दॅन प्रोटेक्शन सेक्टर एक आहे. त्याच्यानंतर ट्रान्समिशन मधला जो स्काडा आहे तो पर्टिक्युलरली आपल्याला दोन प्रकारे यूज करायचा आहे. एक तर ओव्हरऑल सबस्टेशनचं मॉनिटरिंग आलं पाहिजे आपल्याला त्या स्काडामध्ये आणि दुसरं जे आहे ते त्याचा कंट्रोल पण आपल्याकडे आलेला आहे. तर इथं दाखवलंय आपण की EHV सबस्टेशन मध्ये काय आहे की लोकल मॉनिटरिंग ऑफ द सास, ऑपरेशनल्स, रेकॉर्डिंग, डिस्टर्बन्स रिपोर्ट, रिपोर्टिंग टू LD वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ट्रान्समिशन स्काडामध्ये करतो. तसंच आपल्याकडे जे अनमॅन सबस्टेशन्स आहेत की जे रिमोट सबस्टेशन्स आहेत, EHV कंझ्युमरचे, कोजनचे सबस्टेशन्स याचा एक रिमोट स्काडा त्याचा एक कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी बघतोय. तर या सगळ्याचा एक ओव्हरव्ह्यू आपण आज थोडा डिस्कस करूया. ओके, पुढे आता या जनरल एक मी सबस्टेशन SLD दाखवली आहे. हे 132 kV सबस्टेशन आहे आपलं आणि 132 kV सबस्टेशन मध्ये दोन इनकमिंग लाईन, एक ट्रान्सफॉर्मर वे आणि नॉर्मली डिस्कॉमचे फीडर 22 kV किंवा 33 kV फीडर वे. ही SLD मी का डिस्कस करतोय की आपल्याला हीच SLD स्काडामध्ये डिस्प्ले करायची आहे की आपलं सबस्टेशन कसं आहे, कुठला लाईन वे फर्स्ट आहे, कुठला लाईन वे सेकंड आहे, या सगळ्यासाठी आपण त्या SLD हून आपण त्याच्यामध्ये स्काडामध्ये डिस्प्ले करणार आहे. ओके, आता या SLD डिस्प्ले मध्ये बरेचसे काहीतरी IS किंवा हे दिलेले आहेत की कुठले कलर कोड वापरतो आपण. तर नॉर्मली याच्यामध्ये कसं होतं की समजा रेड कलर जो आहे तो आपण 130 kV सबस्टेशनला वापरतो. त्याच्यानंतर हा जो ग्रीन कलर आहे तो नॉर्मली डिस्कॉम फीडरसाठी आपण हा कलर डिस्प्ले करतो. हे जर सबस्टेशन आपलं 220 kV सबस्टेशन असेल तर तो आपण आपण ब्राऊन कलरने दाखवतो आणि 400 kV ला जो आहे तो आपण व्हायलेट कलरने डिस्प्ले दाखवतो. एक जस्ट परत रिवाइज करतो, 400 kV ला व्हायलेट कलर दाखवतो आपण, 220 kV ला ब्राऊन कलर, त्याच्यानंतर 132 kV ला रेड कलर आणि 33 kV किंवा 22 kV ला आपण ग्रीन कलरनी दाखवतो. आता इथं आपल्याला याच्यावरून कलर कोडिंग म्हणून लक्षात येते की हे 132 kV सबस्टेशन आहे. दोन इनकमिंग लाईन वे आहेत, एक ट्रान्सफॉर्मर वे आहे आणि काही 22 kV किंवा 33 kV फीडर आहे. त्याच्यानंतर प्रत्येक सिम्बॉलचं एक मिनिंग आहे. समजा इनकमिंगला जर आपण बघितलं तर फर्स्ट इक्विपमेंट कोणतं असतं. आता इनकमिंग लाईन बे आपण समजा हे केला डिस्कस केलं तर विच इज दिस इक्विपमेंट. सगळ्यात पहिले येले आहे, त्याच्यानंतर जो आहे हा आर स्विच आहे, त्याच्यानंतर 29 D आयसोलेटर, ही आपली CT, त्याच्यानंतर ब्रेकर आणि 29 A आयसोलेटर. क्लिअर, म्हणजे हे एक आपला लाईन बे आहे. त्याच्यानंतर बस मधला हा सेक्शन आयसोलेटर, दोन सेक्शन आयसोलेटर दाखवले आणि इथे ही बस PT आहे. तसंच दुसरा लाईन बे मध्ये सेम इक्विपमेंट आहे आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये जो आपण दाखवतो की इथे 29 A आयसोलेटर, ब्रेकर, CT, त्याच्यानंतर इथं काय LA, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर परत LA, CT, ब्रेकर, हा टोटल झाला ट्रान्सफॉर्मरचा HV आणि LV बे. आणि हे जे झाले आहे ते आपलं 22 kV किंवा 33 kV चा बस,
33 केव्हीच्या बसमध्ये परत 29A आयसोलेटर, ब्रेकर, सिटी, परत 29D आयसोलेटर, और स्विच LA. म्हणजे सगळ्यात जर तुम्ही बघितलं की जी आपली सबस्टेशन मधली टेक ऑफ गॅन्ट्री आहे, तर फर्स्ट इक्विपमेंट जे आहे ते आपलं LA, त्याच्यानंतर CC आणि वेव्ह ट्रॅप. ही सिक्वेन्स सगळीकडे सेम आहे आपली. त्याच्यामुळे जसं यार्डमध्ये आपल्याला इक्विपमेंट्स हे आहे, कमिशनिंग आहे किंवा इक्विपमेंटचे लोकेशन आहेत, त्याच याच्यामध्ये आपल्याला स्काडामध्ये तो डिस्प्ले दाखवायचा. ओके, आता हा एक पार्ट झाला स्विच यार्डमध्ये जो आहे, आणि दुसरा आपल्या कन्व्हेन्शनल सबस्टेशन मध्ये जो आहे तो कंट्रोल रूमचा पार्ट आहे. म्हणजे एकीकडे आपण सगळे इक्विपमेंट जे आहेत ते स्विच यार्डमध्ये आहेत, आणि दुसरं जे कंट्रोल मध्ये आहे ते त्याच्यामध्ये पण आपण दोन भाग डिवाइड केले. एक जो आहे तो कंट्रोल पॅनल आणि दुसरा जो आहे तो रिले पॅनल, आणि आपली बॅटरी रूम आणि पीएलसीसी पॅनल. म्हणजे कंट्रोल रूम मध्ये काय काय आपलं पीएलसीसी पॅनल, त्याच्यानंतर कंट्रोल रिले पॅनल्स आणि बॅटरी, आणि स्विच यार्ड मध्ये ऑल इक्विपमेंट्स. असं आपलं कन्व्हेन्शनल पॅनलचा ओव्हरऑल, आपलं कन्व्हेन्शनल सबस्टेशनचा ओव्हरऑल व्ह्यू आहे. आता आपण कमिशनिंग करताना काय करत होतो जुन्या काळामध्ये, की हे जे कंट्रोल स्विच यार्ड आहे आणि आपले जे पॅनल्स आहेत याच्यामध्ये आपण ह्या केबल लेस करतो आणि ह्या सगळ्या कनेक्शन करत होतो, की हे म्हणजे इच अँड एव्हरी इक्विपमेंट आपला कंट्रोल पॅनलला किंवा रिले पॅनलला कसं कनेक्टेड आहे याच्यावर आपण दाखवलं. ओके, सो दिस इज अ सिम्पल आपलं 132 केव्हीचं सबस्टेशन, कंट्रोल पॅनल, रिले पॅनल, यार्ड मधला केबल, त्या सगळ्या केबल ट्रेंच मध्ये कसं कमिशनिंग आहे या सगळ्या याच्यामध्ये, आणि याचं ओव्हरऑल या सबस्टेशनचं मॉनिटरिंग आणि कंट्रोल कशा प्रकारे करत होतं, एक जनरल आपलं कन्व्हेन्शनल सबस्टेशनचा डिस्प्ले दाखवतो. हा, तर मग आता या सबस्टेशन मध्ये आणि स्काडा बेस सबस्टेशन मध्ये काय फरक आहे, आपण काय चेंजेस केले. आता ओव्हरऑल तर पहिले आपल्याला हे गोष्टी बघावं लागेल की या सबस्टेशनचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, आणि ते आपण नवीन सबस्टेशन मध्ये स्काडा बेस सबस्टेशन मध्ये कसे ओव्हरकम केले. मग आपण डेली शिफ्ट मधलं वर्किंग कसं चालतं आपलं, तुम्ही सांगू शकाल कसं करता तुम्ही डेली वर्किंग शिफ्ट मध्ये ऑपरेशनल आणि मॉनिटरिंग कसं करता. म्हणजे एक झालं की सबस्टेशनचा हेल्दीनेस पहिले तुम्ही आल्यानंतर चेक केला, त्याच्यानंतर तुम्ही आवरली रिडिंग घेत होता झालं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट की जेव्हा केव्हा तुमचं आउटेज आहे, या केसमध्ये तुमच्या ज्या परमिट घेण्याच्या प्रोसिजर्स किंवा परमिट रिटर्न करण्याच्या प्रोसिजर्स किंवा काय काय गोष्टी आहेत, या गोष्टीचं एक हे झालं की नॉर्मल आउटेज. आता नेक्स्ट वर्क जे आहे शिफ्ट मध्ये हे आहे की समजा एखादा ऑकरन्स आहे, समजा एखादा ट्रान्सफॉर्मर ट्रिप झाला, मग काय करता. अशी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही सबस्टेशन मध्ये काम करता, जेव्हा तुम्ही रिले पॅनलवरचे इंडिकेशन घेता, त्याच्यासोबत त्या रिले पॅनलच्या इंडिकेशन सोबत तुम्ही यार्ड मध्ये पण बघायला पाहिजे की अबनॉर्मल काही झालंय का. समजा पीआरबीचं इंडिकेशन आलं, आता पीआरबीचं इंडिकेशन आलं आणि तुम्ही जर समजा जस्ट सांगितलं की टेस्टिंगला नाही बाबा पीआरबीचं इंडिकेशन आलं, ट्रान्सफॉर्मर ट्रिप झाला, पण त्यांना कळेल का की बाबा पीआरबी आलंय का, ह्या पीआरबीचं माल ऑपरेशन आहे का, एक्झॅक्ट पीआरबी ऑपरेट झालाय का, ऑइल ट्रान्सफॉर्मर मधून बाहेर आलंय, ह्या गोष्टी कशा का. म्हणजे दोन गोष्टी आहेत की जेव्हा केव्हा तुम्हाला आउटेजेस द्यायचे तेव्हा पण तुम्हाला सगळं रेकॉर्ड मेंटेन करून ज्या काही आउटेजेसच्या प्रोसिजर आहेत ते करून तुम्हाला यार्डमध्ये ऑपरेशन करायचे, पहिला पार्ट. तसंच जेव्हा केव्हा ऑकरन्स होईल किंवा एखादा ट्रान्सफॉर्मर ट्रिप आहे किंवा लाईन ट्रिप झाली, तर तुम्हाला रिले इंडिकेशन, विंडो इंडिकेशन घेऊन यार्डामध्ये काय झालंय बाबा हे पण तुम्हाला बघावं लागेल, आणि मग तुम्हाला फोन करून सांगायचं आहे की बाबा काय एक्झॅक्ट झालेलं काय. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल पीआरव्ही ऑपरेशन आलं तुम्हाला, पीआरव्हीचं इंडिकेशन आल्यानंतर यार्डमध्ये खरंच ऑइल बाहेर आलंय का, नुसतंच पीआरव्हीचं इंडिकेशन आलंय, नंतर मग ते टेस्टिंग वाले किंवा तुमचे इन्चार्ज जे आहेत ते डिसिजन घेऊ शकतील की बाबा खरंच काही इश्यू आहे का, काही रॉंग इंडिकेशन आलेलं आहे. कळ. म्हणजे कुठलीही गोष्ट यार्ड इन्स्पेक्शन बघितल्या किंवा किंवा कंट्रोल पॅनल, रिले पॅनलचे इंडिकेशन त्याच्यासोबत कोरिलेट जोपर्यंत होणार नाही की यार्डातले तुमचा जो काही व्ह्यू हे आहे आणि इंडिकेशन तुम्हाला कन्फर्म करावं लागेल. ओके, तसंच समजा बाबा एखादा ट्रान्सफॉर्मरचं डिफरन्शियल प्रोटेक्शन ऑपरेट झालं. आता ट्रान्सफॉर्मरचं डिफरन्शियल प्रोटेक्शन ऑपरेट झाल्यानंतर बरेच काम आहेत. तुमची एलएचा प्रॉब्लेम असू शकतो, ट्रान्सफॉर्मर मध्ये इंटरनल प्रॉब्लेम असू शकतो. पण जोपर्यंत तुम्ही यार्ड इन्स्पेक्शन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कन्फर्मेशन मिळणार नाही की बाबा काय आपल्याला एलए फेल्युअर आहे का, एलए फुटला आहे का, सिटीचा काही प्रॉब्लेम आहे का, मग एक्झॅक्ट ट्रान्सफॉर्मर मध्येच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे की काय. या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या. म्हणजे ओव्हरऑल तुमचं एक्झिस्टिंग वर्किंग कसं चालतं सबस्टेशन मध्ये आता ते आपल्याला लक्षात आलं का. आता एक जे आहे ते सबस्टेशन हेल्दी आहे, ते शिफ्ट हँडिंग ओव्हर टेकिंग ओव्हर करताना तुम्ही या गोष्टी करता. त्याच्यानंतर
दुसरं जे आहे ते आवर्सली रिडिंग रेकॉर्ड करता. कशासाठी? की लोड फ्लो कसा आहे, ते लोड कसं आहे. मग हे लोड फ्लो कशासाठी आपण मेंटेन करतो लॉगशीट? काय कारण आहे लॉगशीट मेंटेन करणं? पण लोड का का मेंटेन करतो? की समजा बाबा तुम्हाला पुढच्या गुरुवारी आउटेज घ्यायचे. या गुरुवारी काय आउटेज लोड होते किंवा तुम्हाला म्हणजे आउटेज मॅनेजमेंटसाठी सुद्धा तुम्हाला ह्या लोड रेकॉर्डिंगची आवश्यकता आहे. बरोबर आहे? की समजा आता तुमच्याकडे 2 लाईन आहेत आणि एक लाईन बंद केल्यानंतर दुसऱ्या लाईनवर किती लोड येतो? मग मागे किती आला होता? त्याच्यावरूनच तुम्ही आउटेजेसचे डिसिजन घेणार ना पुढे. किंवा 2 ट्रान्सफॉर्मर आहेत. एक ट्रान्सफॉर्मर बंद केल्यानंतर दुसऱ्या ट्रान्सफॉर्मर किती लोडिंग येत होतं? जर दोन्ही ट्रान्सफॉर्मर फुल लोड असतील तर तुम्हाला आउटेज घेता येणार नाही. समजा दोन्ही ट्रान्सफॉर्मर 50-50% असेल तर फुल लोड एका ट्रान्सफॉर्मर टाकता येईल किंवा काही तुमच्या सबस्टेशनचा लोड जो आहे ते दुसऱ्या सबस्टेशनवर डायव्हर्ट करता येईल आणि मग तुम्हाला आउटेज मॅनेजमेंट घेता येईल. म्हणजे आपल्या लॉगशीट कशासाठी महत्वाचे आहेत? एक तर फ्युचर लोड काय येणार आहे, लोड ग्रोथ कशी आहे, नेक्स्ट जे आहे ते तुम्हाला आउटेजेस कसे काय मॅनेज करतात. कळालं? म्हणजे लॉगशीट मध्ये लिहिताना तुम्ही काय लिहिता? करंट लिहिता, व्होल्टेजेस लिहिता, एमडब्ल्यू लिहिता, एमव्हीआर होता. आता याच्यावर सुद्धा बराच डाटा मिळतो. म्हणजे तुमच्या एक लॉगशीट किती महत्वाची आहे की समजा ट्रिपिंग काही झालं तर तुम्हाला रिले इंडिकेशन, विंडो इंडिकेशन मिळतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे डेली आवरली रिडिंग मध्ये एखाद्या फेदरवर किती एमडब्ल्यू लोड आहे, किती एमव्हीआर लोड आहे किंवा ट्रान्सफॉर्मरवर किती एमव्हीआर लोड आहे. या केसमध्ये कसं होतं की बाबा तुमच्या सबस्टेशनला कॅपॅसिटर बँक लागणार आहे का नाही लागणार आहे. तुमचं सबस्टेशन लो व्होल्टेज मध्ये येतं का हाय व्होल्टेज मध्ये आहे किंवा मिनिमम मॅक्सिमम तुमच्या सबस्टेशन मध्ये काय आहे. तुमचं दिवसाचा लोड फ्लो कसा असतो की तुमचा लोड दिवसाच्या म्हणजे आवरली बेसिसवर कसा असणार आहे. एजीचं समजा लोड शेडिंग इम्प्लिमेंट झालं तेव्हा लोडिंग कसं असेल, एजीचं लोड शेडिंग विड्रॉ केलं तेव्हा लोडिंग कसं असेल. म्हणजे ओव्हरऑल सबस्टेशनचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपण या सगळ्या लॉगशीट मेंटेन करतो. म्हणजे लॉगशीटचं महत्व लक्षात आलं आपल्याला. म्हणजे एक्झॅक्ट सबस्टेशनचा लोड फ्लो किंवा डाटा आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये जे काही ह्युमन लॅप्सेस आहेत किंवा एखाद्याने चुकीच्या रिडिंग घेतल्या किंवा चुकीचे इंडिकेशन लिहून घेतले याच्यावर सगळा आपला पुढचा जो काय हे आहे आउटेज मॅनेजमेंट किंवा एखादा ऑकरन्स हा सगळा त्याच्यावरचे डिसिजन्स डिपेंड आहे. मी काय डिस्कस करतोय की ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण स्काडा आणले. स्काडा बेस्ड सबस्टेशनकडे आपण का कशासाठी शिफ्ट झालो की हे सगळं जुनं जे वर्किंग आहे ते पर्सन टू पर्सन वर डिपेंड आहे. नेक्स्ट म्हणजे आता हे झालं आपलं एक्झिस्टिंग सबस्टेशन. आता एक्झिस्टिंग सबस्टेशनचा जर पॅनल बघितला आपण तर काय काय दिसतंय तुम्हाला इथं. आता मला काय करायचंय की हा जो आपला एक्झिस्टिंग पॅनल आहे हा कन्व्हेन्शनल पॅनल आहे की हा पॅनल कुठं कम्प्युटरवर दिसतो का तुम्हाला? नाही. इथं तुम्हाला अनाउन्सेटर जो दिसतोय तो तिथं काही कलर जे आहेत ते रेड आहेत आणि काही जे आहेत ते ऑरेंज आहेत. काय फरक आहे दोन्हीमध्ये? म्हणजे जिथं ज्या याच्यावर आपण रेडवर ब्रेकर ट्रिपिंग केलेले आहेत त्या केसमध्ये आपण तिथं रेड इंडिकेशन केलं आणि जिथं तुम्हाला नुसतं अनाउन्सेशन द्यायचं आहे त्या केसमध्ये फक्त कुठला कलर दिलेला आहे? ऑरेंज कलर. काही ठिकाणी व्हाईट कलर पण दिलेला आहे. ओके, आता थोडक्यात आपण जर हे केलं की बुकोज अनाउन्सेशन हे रेड असेल का ऑरेंज असेल? जिथं तुम्हाला अबनॉर्मल कंडिशन आहेत सबस्टेशन मध्ये त्या ऑरेंज कलरने दाखवल्या. बरोबर. आणि ज्या ट्रिप कंडिशन ज्या आहेत त्या रेड कलरने दाखवल्या. म्हणजे थोडक्यात वाइंडिंग टेम्परेचर अनाउन्सेशन जर आलं तर तुम्ही काय करू शकता की मी ट्रान्सफॉर्मर ट्रिप होण्याच्या अगोदर वाचू शकतो. म्हणजे काय करणार? मी माझी कूलिंग सिस्टीम बघणार, फॅन चालू आहेत का, पंप चालू आहेत का, बाकी गोष्टीचं कन्फर्मेशन करणार. समजा चुकून एखादा एसी सप्लाय फेल झाला असेल, फॅन पंप बंद असेल तरी तुमचं वाइंडिंग टेम्परेचर वाढवू शकतो. म्हणजे या गोष्टीवर अनाउन्सेशन झाल्यानंतर तुमचं नेचर ऑफ वर्क काय असणार आहे आणि ट्रिप असल्यानंतर तुम्हाला काय करायचंय त्या गोष्टी तुमच्या डोक्यांमध्ये सगळ्या क्लिअर पाहिजे. तसंच आता SF6 लो आहे, ब्रेकरचा SF6 लो आला आणि ब्रेकरचा SF6 लॉकआउट आला. या गोष्टीमध्ये तुम्ही कसं काय करणार? म्हणजे समजा लो SF6 आहे, लो SF6 अनाउन्सेशन आलं तर तुम्ही ब्रेकरचं ऑपरेशन करू शकता, ब्रेकर ट्रिप करू शकता, त्यात गॅस फिल करू शकता, या गोष्टी करू शकता. आणि SF6 लॉकआउट आल्यानंतर तुम्ही ब्रेकरचं ऑपरेशन करू शकता. मग अशा केसेस मध्ये तुम्ही कसं ऑपरेशन करता? लॉकआउट आलेला आहे ब्रेकर काय की आपण टीव्हीसीला पॅरलल पाथ क्रिएट करतो आणि टीव्हीसीवर शिफ्ट करून आपण काय करतो की पॅरलल पाथ क्रिएट करून टीव्हीसीच्या ब्रेकरच्या थ्रू करंट जो काही फ्लो होणार आहे आणि आपण डायरेक्ट ऑन लोड
आयसोलेटर ओपन करतो. तेव्हा नॉर्मल केसमध्ये आपण कुठेही ऑनलोड आयसोलेटर ओपन करत नाही. पण जेव्हा ब्रेकर लॉकआउटला असतात तेव्हा टीपीसीला पॅरलल मध्ये घेऊन आपण ऑनलोड आयसोलेटर ओपन करतो किंवा त्या सबस्टेशनचा जो लोड आहे तो 0 करायचा आणि मग आयसोलेटर ओपन करायचा. आता या केसमध्ये काय करावं लागेल 22 केव्हीच्या या 33 केव्हीच्या बी मध्ये लोड 0 करायचा, म्हणजे नेक्स्ट सबस्टेशनच्या पुढच्या सबस्टेशनला जो आहे त्याला सांगायचं की बा तुझा ब्रेकर ट्रिप कर, किंवा मग काय करायचं की ट्रान्सफॉर्मरचा एलव्ही ट्रिप करणार मी आता या केसमध्ये इथं, की टोटल सबस्टेशन डार्क मध्ये जाईल 22 केव्ही किंवा 33 केव्हीची लेवल. मग तो तुमचा जो काही ब्रेकर लॉकआउटला गेला होता तो त्याचे आयसोलेटर तुम्ही ऑनलोड म्हणजे डेड याच्यामध्ये ओपन करू शकता आणि मग ब्रेकरचं मेंटेनन्स किंवा काय जे आहे ते करू शकता. म्हणजे लोडवर कुठेही आपण ऑनलोड आयसोलेटर ओपन करत नाही. जिथं लोडवर आपण आयसोलेटर ओपन करायचो तिथं आपण टीबीसीच्या थ्रू करतो. ओके. आणि समजा टीबीसी नसेल, सिंगल वे असेल जो काय आहे, तर त्या केसमध्ये आपण सबस्टेशनचा लोड 0 करून आपण तो आयसोलेटर ओपन करतो. या गोष्टी कशासाठी तुम्हाला मी डिस्कस करतो की याच गोष्टीच्या जे काही इंटरलॉक आहेत, जे काही गोष्टीचे आपण हे करतो याची झेरॉक्स कॉपी आपल्याला प्रोग्राम मध्ये टाकायची स्काडा बेस्ड सबस्टेशन. म्हणजे स्काडा बेस्ड सबस्टेशन मध्ये तुम्हाला काम करण्यासाठी तुम्ही एक्झिस्टिंग सबस्टेशन मध्ये जे काम करताय ते का करतोय मी आणि त्याचेच इंटरलॉक मी तिथे कसे देणार आहे या गोष्टीची माहिती करून, बरोबर. आता हे सगळं जे कंट्रोल पॅनल आहे, आता कंट्रोल पॅनलवर तुमचं नॉर्मल ऑपरेशन जे करता तुम्ही, म्हणजे आयसोलेटर ओपन, आयसोलेटर क्लोज, त्याच्यानंतर आयसोलेटर ओपन झालेला दिसतोय, क्लोज झालेला दिसतोय, किंवा ब्रेकर ओपन, ब्रेकर क्लोज, त्याच्यानंतर हे सगळे अनाउन्स येतात. तर आपल्या एक्झिस्टिंग कन्व्हेन्शनल सबस्टेशन मध्ये आणि स्काडा बेस्ड सबस्टेशन मध्ये काय फरक असणार आहे की स्काडा बेस्ड सबस्टेशन मध्ये हा जो कंट्रोल पॅनल आहे हा सगळा तुमच्या कम्प्युटरमध्ये असणार आहे. जशाला तशी ही झेरॉक्स कॉपी आपल्याला कशामध्ये टाकायची, ही कम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये टाकायची. आपलं सबस्टेशन कन्व्हेन्शनल सबस्टेशन आहे किंवा तुमच्या स्काडा बेस्ड सबस्टेशन आहे, याच्या ऑपरेटिंग प्रोसिजर मध्ये काही फरक आहे? थोडक्यात काय की ज्या गोष्टी आपण मॅन्युअली करत होतो त्याच गोष्टी आपण कम्प्युटरच्या थ्रू करणार आहे. आता एक जस्ट मी एक आर्किटेक्चर दाखवलंय की आपलं कन्व्हेन्शनल सबस्टेशन कसं आहे, की यार्डमध्ये आपले काय की ब्रेकर, आयसोलेटर, सीटी, पीटी, सीबीटी, ट्रान्सफॉर्मर, या सगळ्या गोष्टी, एलए, हे सगळे यार्ड मधला पार्ट दाखवलेला आहे. हे इथं म्हणलंय स्विच गिअर, ट्रिप अँड क्लोजिंग कॉइल, म्हणजे हे सगळे आपले ब्रेकर्स असतील. किंवा इथं आपलं जीआयएस पण असू शकतं, आउटडोर जीआयएस. जीआयएस मध्ये जे काही इनबिल्ट आहेत म्हणजे आयसोलेटर, त्याच्यानंतर ब्रेकर, सीटी, पीटी, हे कंबाईन युनिट मध्ये येतं त्याच्यामध्ये. तसं हे झालं स्विच गिअर. त्याच्यानंतर स्विच गिअर जे आहे ते डायरेक्टली जे आहे ते कुठेही कंट्रोल रिले पॅनला वायर अप केलेलं नाही, त्याच्यामध्ये ऑक्झिलरी रिले टाकलेले. ओके. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे ऑक्झिलरी रिले दिसतील. हे ऑक्झिलरी रिले का लावलेले आहेत बाबा असे, ते मी पुढच्या म्हणजे शेवटच्या सेक्शन मध्ये सांगेल की या ऑक्झिलरी रिलेचं महत्व काय, आपल्याला ऑक्झिलरी रिले कशासाठी पाहिजे. काय होतं की आता नवीन जे स्काडाचे सबस्टेशन आहेत हे सगळे न्यूमेरिकल रिले लावलेले आहेत आणि न्यूमेरिकल रिलेचे जे कॉन्टॅक्ट आहेत यांची करंट रेटिंग म्हणा, हेवी ड्युटी नसल्यामुळं काय होतं की रिलेचे कार्ड जातात, मग इनपुटचं कार्ड जातं किंवा आउटपुटचं कार्ड जातं, किंवा न्यूमेरिकल रिलेचे कॉस्टिंग खूप जास्त आहे. न्यूमेरिकल रिले यार्ड ऑपरेशन्स मध्ये फेल होऊ नये म्हणून आपण काय करतो की सगळे पहिले जे यार्ड मधले कॉन्टॅक्ट आहेत ते ऑक्झिलरी रिलेला वायर अप करतो आणि ऑक्झिलरी रिलेहून तुम्ही न्यूमेरिकल रिलेचे हे म्हणजे कॉन्टॅक्ट वापरायचे. ते थोडक्यात काय की समजा एखादा 22 केव्हीचा फीडर ट्रिप झाला तर आपण काय करतो की पहिले रिले असतो, रिलेचं जे वायरिंग जे आहे ते मास्टर ट्रिपला केलेलं आहे आणि मास्टर ट्रिपचं वायरिंग जे आहे ते ब्रेकरला केलेलं आहे. न्यूमेरिकल रिलेज आपले फेल होऊ नयेत म्हणून आपण इथं ऑक्झिलरी रिले सगळे टाकले. म्हणजे इथं आपण स्विच यार्ड बघितले, सगळे ऑक्झिलरी रिले बघितले. त्याच्यानंतर आता हे वर आपण जे दाखवतोय ते पॅनल दाखवतोय. इथं इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले, ऑक्झिलरी रिले, टायमर, स्विच, ट्रान्सड्युसर, मीटर, ऑक्झिलरी सीटी आणि लॅम्प. म्हणजे जे आता तुम्हाला जे दाखवलं होतं ना, मी फोटो दाखवला होता कंट्रोल पॅनल रिले पॅनलचा, त्याच एक जस्ट सिंपल डायग्राम करून इथं दाखवलेलं आहे. आणि हे सगळं वायरिंग कसं आहे, इलेक्ट्रिकल वायरिंग केलेलं आहे. इथं कुठं फायबर ऑप्टिक्स आहे का? इथं कुठेही फायबर ऑप्टिक्सचा केबल नाही. इथं सगळं आपण हार्ड वायरिंग केलेलं आहे आणि याचं मॉनिटरिंग करतोय. ओके. नेक्स्ट, आता आपण थोडक्यात एक रिले म्हणजे काय एक बघूया. आता आपण असं कन्सिडर करू की तुम्ही सबस्टेशन मध्ये
यार्ड इन्स्पेक्शन करताय आणि यार्ड इन्स्पेक्शन करताना तुम्हाला असं लक्षात आलं की एखादी सीटी फुटली आणि ती तुमच्या अंगावर पडू शकते, तुम्ही काय कराल? म्हणजे थोडक्यात काय आहे की ही ही प्रोसेस कशी झाली की तुमच्या डोळ्यांनी पहिली ती सीटी फेल्युअर बघितलं, तो सिग्नल कुठे गेला तुमच्या डोळ्याचा? ब्रेनला. ओके, मग ब्रेननी डिसिजन घेतलं की काहीतरी हे नॉर्मल आहे का अबनॉर्मल आहे. म्हणजे आता याच्यामध्ये इनपुट काय झालं, समजा आपण कन्सिडर केलं की तुमची डोळे जे आहेत हे इनपुटचं काम केलं त्यांनी, डोळ्यांनी बघितलं म्हणून तुमच्या ब्रेनला कळालं ना. दुसरं, तुम्हाला एखादा ब्लास्ट किंवा अबनॉर्मल साऊंड ऐकायला येतोय, ट्रान्सफॉर्मरचा हॅमिंगचा आवाज ऐकायला येतोय, तुमचे डोळे म्हणा, तुमचे कान म्हणा, हे इनपुटचं काम करतायत ना तुम्हाला जे सिग्नल द्यायचं. ब्रेन जे आहे ते तुमचं डिसिजन घेणार आहे की बाबा हे नॉर्मल साऊंड आहे का, प्रॉब्लेमॅटिक साऊंड आहे का, काही हे होतंय. म्हणजे आता थोडक्यात ह्युमन बॉडीचं जर आपण कम्पेअर केलं तर तुमचे डोळे किंवा म्हणा तुमचे कान हे काय झाले, इनपुट झाले. त्याच्यानंतर तुमचा ब्रेन जो आहे तो प्रोसेसर झाला है ना, तो डिसिजन घेणार आहे. तसंच आता तुम्ही सबस्टेशन मध्ये कम्पेअर करा की समजा एखाद्या ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रॉब्लेम आहे, तर मग त्याला ट्रान्सफॉर्मर मध्ये फॉल्ट असेल किंवा त्या लाईनवर फॉल्ट असेल तर आता हे सेन्स काय करणार कोण? थोडक्यात काय झालं की तुमच्या सबस्टेशन मध्ये सबस्टेशन हेल्दी आहे का प्रॉब्लेमॅटिक आहे हे सेन्स कोण करणार आहे? मेजरिंग पॅरामीटर काय काय सबस्टेशन मध्ये? करंट आणि व्होल्टेज. इलेक्ट्रिकल मध्ये आपण काय मेजरमेंट करतो? करंट आणि व्होल्टेज. आता हे करंट आणि व्होल्टेज मेजरमेंट करण्याचे इक्विपमेंट कोणते आहेत? सीटीपीटी किंवा सीव्हीटी. हे पहा, रिले जो आहे ते तुमच्या ब्रेनचं काम करणार आहे. रिले डिसिजन घेणार आहे. रिले काय आपला जस्ट लाईक अ ब्रेन. थोडक्यात काय की आपल्याकडे जे करंट आणि व्होल्टेजेस जे आहेत, जे मेजरिंग पॅरामीटर्स आहेत, ते जोपर्यंत आपल्या रिलेला मिळणार नाही तोपर्यंत रिले डिसिजन घेऊ शकेल का? त्या डायग्रामवरून तुम्हाला लक्षात येईल की एक दाखवलंय मी तुम्हाला रिलेइंग क्वांटिटी. रिलेइंग क्वांटिटी म्हणजे काय झालं, करंट आणि व्होल्टेजेस. मग आता त्या करंट आणि व्होल्टेजवरूनच आपल्याला काय मिळणार? पॉवर फॅक्टर, एमडब्ल्यू, एमव्हीआर. म्हणजे रिलिंग क्वांटिटी मध्ये काय काय आलं? करंट, व्होल्टेजेस, पॉवर फॅक्टर, एमडब्ल्यू, एमव्हीआर, फ्रिक्वेन्सी, या सगळ्या गोष्टी या रिलिंग क्वांटिटी मध्ये आल्या की जे आपल्याला सीटी आणि पीटी कडनं मिळणार. दुसरी गोष्ट जी आहे ती सेट केलेली आहे. तिथं सेटिंग काय दिलेलं आहे की बा 400 अँपिअर करंट म्हणजे ओके. म्हणजे समजा आता आपण इथं 22 केवीच्या फीडरला जर 400 सेटिंग केला असेल तर मी 220 केवी मध्ये 800 करणार, 400 केवी मध्ये मी 1500 करणार. म्हणजे जे 22 केवीत अबनॉर्मल होतं ते 400 अँपिअर सेटिंग 220 केवी मध्ये अबनॉर्मल असणार आहे का? नसणार. सगळ्यांची लोडिंग कंडिशन वेगळी. म्हणजे जो काही आपला कंडक्टर आहे त्या कंडक्टरच्या करंट कॅरिंग कॅपॅसिटीवरून आपण ठरवलेलं आहे की कुठला करंट किती घ्यायचा. म्हणजे 0.2 चा कंडक्टर असेल तर तो साधारणतः 450-500 अँपिअर करंट घेईल. त्याच्यानंतर 0.4 चा जर असेल तर तो आपण किती घेतो? 810 पर्यंत नेतो त्या ह्याच्यामध्ये. 400 केवीचा असेल तो ट्विन असेल तर तो आपण 1500 अँपिअर पर्यंत नेतो. ओके, तसंच ट्रान्सफॉर्मरचा आहे. समजा 50 MVA ट्रान्सफॉर्मर आहे, 220/22 केवी 50 MVA ट्रान्सफॉर्मर. याचा फुल लोड करंट किती आहे? 137 अँपिअर 220 केवी साईडला असला म्हणजे तो फुल लोडला. आणि 22 केवीला किती येईल? तो 1300 जो काही येईल तो त्या त्याच्यामध्ये. म्हणजे 1313. म्हणजे हे पॅरामीटर आपण या सेटिंग मध्ये दिलेले आहेत किंवा ट्रान्सफॉर्मरला फुल लोड आहे. आता 50 MVA ट्रान्सफॉर्मर असेल तर आपण सेटिंग किती देणार? 1300 अँपिअर देणार. हाच 25 MVA असेल तर सेटिंग वेगळी आहे. हा 100 MVA असेल तर वेगळं. आता इथे जर बघितलं तुम्ही तर कुठल्याही रिलेला जो आहे तो कुठल्याही रिलेला एक इनपुट दिलेला आहे जो करंट आणि व्होल्टेज मेजर करतो. दुसरं जे आहे ते आपण सेटिंग दिलेलं आहे की काय नॉर्मल आहे आणि काय अबनॉर्मल आहे आणि याचं आउटपुट काय दिलंय? ट्रिप आणि अनाउन्सिएशन. आता जे आपण डिस्कस केलं ह्युमन बॉडी सोबत रिले, तुम्हाला लक्षात आलं का रिले म्हणजे काय? आता म्हणजे त्याला काहीतरी इनपुट पॅरामीटर दिलेलं आहे, त्याला काहीतरी सेटिंग दिलेलं आहे आणि त्याच्यापासून जे आउटपुट हे आहे त्याच्यावर तुम्ही ट्रिपिंग आणि अनाउन्सिएशन दिले. म्हणजे आता आपण जे डिस्कस केलेलं इथं बघा लक्षात घ्या. इनपुटला काय दिलं आपण? व्होल्टेज आणि करंट. सेटिंगला काय दिलं आपण? करंट, व्होल्टेजेस, इम्पिडन्स, स्लोप वगैरे जे काय आहे ते. त्याच्यानंतर रिले मध्ये काय जे आपण सेटिंग दिलेले आहेत. तर रिले कुठल्या प्रकारचे आहेत? ओव्हर करंट ट्रान्सफॉर्मर रिले, ओव्हर व्होल्टेज रिले, त्याच्यानंतर डिस्टन्स रिले, डिफरन्शियल रिले, बसबार रिले. आणि आउटपुटला काय केलं आपण? रिलेच्या ब्रेकरची ट्रिप कमांड दिली आणि अनाउन्सिएशन.
मी 22 केवीचा रिले किंवा 33 केवीचा रिले जर हे गेला आणि त्याला आपण सिटी कनेक्ट केलेली आहे. ओके, आपण फक्त करंट मेजर करतोय, करंट सेट करतोय, म्हणून आपण त्याला म्हणतो ओव्हर करंट ट्रान्सफॉर्मर. बरोबर. हाच रिले मी 400 केव्ही मध्ये वापरला, त्याला नुसतं आपण व्होल्टेज मेजर करतोय, व्होल्टेज सेट केलंय, त्याला म्हणतो आपण ओव्हर व्होल्टेज. याच रिलेला समजा आपण ट्रान्सफॉर्मरचा एचव्ही करंट दिला आणि ट्रान्सफॉर्मरचा एलव्ही करंट दिला आणि दोन्ही करंट मेजर करतोय आणि दोन्ही करंट जर ओके असतील तर रिले आउटपुट देणार नाही. दोन्ही रिलेमध्ये जर प्रॉब्लेम असेल काही, म्हणजे समजा एचव्हीचा इनकमिंग करंट आणि आउटगोईंग करंट मध्ये जर फरक असेल तर याचा अर्थ ट्रान्सफॉर्मर मध्ये इंटरनल फॉल्ट आहे. याच रिलेला आपण डिफरन्शियल रिले म्हणून. बरोबर, डिफरन्शियल. जसं आता आपण ट्रान्सफॉर्मरला डिफरन्शियल रिले म्हणतोय की आपण एचव्ही आणि एलव्ही चे करंट मेजर करतोय, तसंच समजा एखादा बस आहे आणि 132 केव्ही बसला समजा 2 इनकमिंग लाईन आहेत आणि 2 ट्रान्सफॉर्मर आउटगोईंग आहेत, तर मी काय केलं की सगळ्या इनकमिंग लाईन, सगळ्या आउटगोईंग लाईन आणि सगळे ट्रान्सफॉर्मर एकाच रिलेला वायरअप केले आणि त्याच्याहून जर आउटपुट काढलं त्याला आपण बसबार रिले म्हणतो. म्हणजे तो रिले कसा वापरलाय आपण, बेसिक रिले कसा जे काय आहे ते, आणि आपण डिपेंडिंग अपॉन सबस्टेशन त्या रिलेचे नावं कशी पडले, लक्षात आले का? आता मग आपण इथं लक्षात घेऊ. आपण आता ही जी एसएलडी आहे जी तुम्हाला पहिल्या याच्यात मी दाखवली होती, आता ही ब्राऊन कलरची एसएलडी वर दिसतोय, याचा अर्थ हा 220 केव्ही सबस्टेशन आहे. इथं 3 बस 220 केव्ही सबस्टेशन आहे. फुरसुंगी सबस्टेशनची डायग्राम आहे. ओके, त्याच्यानंतर इथं रेड कलर जो दाखवलेला आहे तो 132 केव्ही लेवल आहे आणि ग्रीन जो आहे तो 33 केव्ही आणि 22 केव्ही लेवल. मग आता जसं आपण म्हणलं की रिले काय आहे आपण बघितलं. आपण आता हे कुठल्या याला कुठले कुठले रिले वापरतोय आपण थोडं जस्ट थोडक्यात बघून. ओके, आता हे 220 केव्ही आता थेऊर लाईन आहे, तर या थेऊर लाईनला मेन प्रोटेक्शन काय वापरतो आपण, डिस्टन्स प्रोटेक्शन वापरतो. तर तुम्ही डिस्टन्स प्रोटेक्शन जर पॅनल काढून बघितलं आणि त्या रिलेवर जर तुम्ही बघितलं तर त्या रिलेला आपण सिटी आणि पीटी दोन्ही वायरिंग केलं. डिस्टन्स प्रोटेक्शनला आपण सिटी आणि पीटीचं दोन्हीही वायरिंग केलेलं आहे. तो इम्पिडन्स मेजर करतो म्हणून आपण त्याला डिस्टन्स प्रोटेक्शन म्हणतो. बरोबर. दुसरं जे बॅकअप प्रोटेक्शन जे आहे ते ओव्हरकरंट अर्थफॉल प्रोटेक्शन आहे. म्हणजे या पॅनलवर 2 रिले दिसतील तुम्हाला, एक जे आहे ते डिस्टन्स प्रोटेक्शन, दुसरं जे आहे ते बॅकअप ओव्हरकरंट अर्थफॉल प्रोटेक्शन. म्हणजे हा 220 केव्हीच्या लाईन्सचा कन्सेप्ट आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरला जर बघितलं तर मेन प्रोटेक्शन काय, डिफरन्शियल आणि बॅकअप प्रोटेक्शन. आणि बॅकअप प्रोटेक्शन म्हणजे परत 2 आले, एचव्ही बॅकअप प्रोटेक्शन, एलव्ही बॅकअप प्रोटेक्शन. ओके, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे ऑक्झिलरी प्रोटेक्शन वेगळे. ऑक्झिलरी प्रोटेक्शन कोणते कोणते आहेत आपले त्या केसमध्ये, पीआरव्ही, बुकोज, ओएसआर, वाइंडिंग टेम्परेचर, ऑइल टेम्परेचर. त्यानंतर हा जो बस दाखवलाय आपण 220 केव्हीचा, आता जसं तुम्हाला सांगितलं की आपण त्याला कुठलं प्रोटेक्शन वापरतो, बसबार प्रोटेक्शन वापरतो. म्हणजे बस फॉल्ट झाला, समजा बस मधली एखादी स्ट्रिंग फ्लॅशओव्हर झाली किंवा काही कंडक्टर तुटला तर कुठलं प्रोटेक्शन ऑपरेट होईल, बसबार प्रोटेक्शन ऑपरेट. आता ट्रान्सफॉर्मरचा जो डिफरन्शियल प्रोटेक्शन आहे त्याचं फंक्शन काय, डिफरन्शियल झोन कुठला दिलेला आहे आपण ट्रान्सफॉर्मरचा, HVCT टू LVCT. डिफरन्शियल प्रोटेक्शन ऑपरेट झाल्यानंतर HVCT पासून ते LVCT पर्यंतचा सगळं यार्ड इन्स्पेक्शन करणार. मग त्याच्यामध्ये जे जे काही येईल, म्हणजे HVचे एले असतील, LVचे एले असतील, त्याच्यामधल्या बस असेल, त्याच्यामधल्या जे काही डिस्क असतील, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर मध्ये काही इंटरनल प्रॉब्लेम असेल, काय ज्या गोष्टी असतील या गोष्टी आपण चेक करणार. ओके, आता बसबार प्रोटेक्शन ऑपरेट झालं तर काय इन्स्पेक्शन करणार यार्डामध्ये. थोडक्यात काय की तुम्हाला जे काही इंडिकेशन येईल त्याच्यावर तुमचं यार्ड इन्स्पेक्शन किंवा जो काही फॉल्ट तुम्हाला सापडायचा आहे तो त्या इंडिकेशनवरून डिफाईन करतात. लाईनवर फॉल्ट झाला तर पहिले काय करा, लाईन फॉल्ट जर तुम्हाला रिले इंडिकेशन आलं तर तुम्ही फक्त तुमच्या सबस्टेशन मध्ये काय चेक करू शकता, अप टू तुमचा लाईन बे मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, सिटीच्या पुढे जी काही तुमची लाईनची सिटी आहे त्याचा पुढचा पार्ट चेक करणार. डिस्टन्स प्रोटेक्शन आपल्याला, तुमच्या सबस्टेशन मध्ये एखादा एलए फेल झाला तरी डिस्टन्स येईल, किंवा जो काही सिटीचा पुढचा पार्ट, म्हणजे ही जी सिटी दाखवली तुम्हाला इथं, या सिटीचा पुढचा पार्ट मध्ये या. ओके, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर मध्ये जर जे काही प्रोटेक्शन येतील तर ट्रान्सफॉर्मरचा HVची सिटी आणि एलव्हीची सिटी, म्हणजे इथून ते इथपर्यंत एलव्हीची सिटी जे काय आहे इथपर्यंत, हा तुमचा डिफरन्शियल झोन हे यार्ड इन्स्पेक्शन.
ओके, जर तुमचं बसबारचं इंडिकेशन आलं तर हा बस पूर्ण चेक करणार. म्हणजे थोडक्यात काय की थेऊर लाईनची सिटीचा पुढचा पार्ट जो आहे तो डिस्टन्स मध्ये येतो आणि थेऊर लाईनच्या सिटीच्या अलीकडचा जो पार्ट आहे तो बसबार मध्ये येतो. म्हणजे काय की समजा ही सिटी आहे, सिटीचा P1 P2 आहे, तर सिटीचा जो P1 आहे तो बसबारच्या पार्ट मध्ये येणार आणि सिटीचा जो P2 आहे तो जो आहे तो त्या डिस्टन्सच्या पार्टकडे. आपल्याला नुसतं स्काडाचं सॉफ्टवेअर माहित असून उपयोग नाही. यार्ड कसं आहे, यार्डामधले कनेक्शन कसे आहेत, आपलं एक्झिस्टिंग सबस्टेशन कसं आहे, मग आपल्याला ते कॉम्प्युटर स्काडा शिकायचे. पहिले आपल्याला जोपर्यंत यार्ड व्यवस्थित माहित नाहीये तोपर्यंत आपण स्काडा बेस्ड सबस्टेशन मध्ये काम करू शकत नाही. म्हणजे कुठला प्रोटेक्शन कुठल्या झोन मध्ये येतं, कुठलं प्रोटेक्शन काही कुठलं इक्विपमेंट फेल झाल्यानंतर काय इंडिकेशन येतात हे आपल्याला पहिले माहित असायला पाहिजे. आता समजा एखाद्या आता या सबस्टेशन मध्ये 29A आयसोलेटर वर जोरात स्पार्किंग चालू आहे किंवा 29A आयसोलेटर मध्ये अर्थफॉल झाला, कुठलं प्रोटेक्शन ऑपरेट होईल? 29A आयसोलेटर वर स्पार्किंग चालू आहे किंवा तिथं काहीतरी अर्थफॉल झाला, फ्लॅशओव्हर झाला, कुठलं प्रोटेक्शन ऑपरेट होईल? मी आता काय सांगितलं तुम्हाला, सिटीचा जो काही पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स प्रोटेक्शन ऑपरेट होईल. सिटीच्या अगोदर काय काय आहे? 29A आयसोलेटर, 29B आयसोलेटर, 29C आयसोलेटर, त्याच्यानंतर सिटी ब्रेकर. याच्यामध्ये काही फॉल्ट झाला तर कुठलं प्रोटेक्शन ऑपरेट होईल? बसबार प्रोटेक्शन. 29A आयसोलेटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे, बी मध्ये काही फ्लॅशओव्हर आहे, सी मध्ये फ्लॅशओव्हर आहे, ब्रेकर मध्ये काही इश्यू आहे, 29D आयसोलेटर म्हणजे अप टू सिटी पर्यंत काहीही जरी इन्सुलेशन ब्रेकडाऊन असेल, बसमध्ये काही स्ट्रिंग तुटलेली आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठलं प्रोटेक्शन ऑपरेट होणार आहे? हे कशामुळे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे की बसबार प्रोटेक्शन आल्यानंतर तुम्हाला यार्ड इन्स्पेक्शन काय करायचं या गोष्टीची क्लिअरिटी पाहिजे. आता लक्षात आलं की बसबार आल्यानंतर काय काय गोष्टी चेक करणार मी? म्हणजे प्रत्येक बेच्या सिटीचा अलीकडचा पार्ट पूर्ण चेक करणार. म्हणजे कुठल्याही बे मध्ये फॉल्ट असू शकतो, समजा 10 बे असेल तर 10 बेच्या 10 बे पूर्ण चेक करावे लागतील. वेअरएज ट्रान्सफॉर्मरच्या इंडिकेशन मध्ये कसं होईल की मला पर्टिक्युलरली तेवढ्या ट्रान्सफॉर्मरचा जो काही डिफरन्शियल आलेला आहे तो HVCT टू LVCT त्याच ट्रान्सफॉर्मरचं यार्ड इन्स्पेक्शन करायचं. दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरचं यार्ड इन्स्पेक्शन करायची गरज आहे का? नाही, कारण इंडिव्हिज्युअल सेपरेट वापरलेलं. म्हणजे थोडक्यात काय की बसबार प्रोटेक्शन हे असं प्रोटेक्शन आहे की ते ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या सबस्टेशन मधल्या बसचं पूर्ण इन्स्पेक्शन करायचं. ओके, आता अजून एक प्रोटेक्शन राहिलं आपल्याला की समजा ब्रेकर मध्येच फॉल्ट आहे काहीतरी, तर ब्रेकर मध्ये फॉल्ट असेल तर ब्रेकर फ्लॅशओव्हर झाला, काही झालं ब्रेकर मध्ये, तर बसबार प्रोटेक्शन तर ऑपरेट होईल. दुसरी महत्वाची गोष्ट की समजा एखादा ब्रेकरला रिलेटिंग कमांड दिली आहे आणि ब्रेकर ट्रिप नाही झाला तर आपण कुठलं प्रोटेक्शन वापरतो? LBB प्रोटेक्शन. तर RF प्रोटेक्शन आणि डिफरन्शियल प्रोटेक्शन मध्ये काय फरक आहे आपण नंतर डिस्कस करू. हा, आपण काय होतं की एखादा 25 MVA चा ट्रान्सफॉर्मर आहे तर त्याला काही ठिकाणी जुन्या काळामध्ये टरेट सिटी येत नव्हत्या, बरोबर आहे. आपण काय करायचो? HVCT टू LVCT घ्यायची. पण आता नवीन ट्रान्सफॉर्मर जे आलेले आहेत तर त्याला टरेट मध्ये सिटी पण आलेले आहेत. तर RF प्रोटेक्शन मध्ये काय करतो आपण? टरेट सिटी टू न्यूट्रल सिटी एवढा झोन घेतलेला आहे, म्हणून त्याचं नाव आहे रिस्ट्रिक्टेड अर्थ फॉल्ट. प्रोटेक्शन आल्यानंतर तो फॉल्ट 100% ट्रान्सफॉर्मर मध्येच असणार आहे. वेअरएज डिफरन्शियल प्रोटेक्शन आल्यानंतर तो फॉल्ट HVCT, HVLA किंवा LVCT, LVLA मध्ये पण असू शकतो. आता जे काही आपण एक्झिस्टिंग सबस्टेशन बघितलं त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत की सगळे जे पॅनल आहेत ते इलेक्ट्रोमेकॅनिकल पॅनल आहेत. म्हणजे जे तुम्हाला अनाउन्सेटर दिसतं, त्याच्यानंतर सिमाफोर आहेत, ब्रेकरचे ऑन ऑफ लॅम्प आहेत, हे इथं कुठेही कम्प्युटर मध्ये डाटा कनेक्टेड नाहीये आणि सगळे जे रिले आहेत ते सगळे इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले होते. म्हणजे काय होतं की इथं वाचतो मी की नो मॉनिटरिंग ऑफ द पॉवर सिस्टम डेटा इन टू अ रिमोट स्काडा अँड DCS सिस्टीम, नो एक्झॅक्ट डेटा फॉर द अनालिसिस. डाटा काहीच नाही. आता डाटा काय आहे? जी काही तुमची लॉकशीट आहे, आता तुमच्या लॉकशीट मध्ये जो काही समजा चूक झाली की तुमचा जो अनालिसिस जे आहे ते सगळं चुकलं आहे. आणि दुसरं जे म्हणतोय आपण की नो रिमोट कंट्रोल ऑफ द प्लॅन. नो रिमोट कंट्रोल ऑफ द प्लॅन म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल
तुम्ही 220 केव्ही वालचंदनगर मध्ये आहात आणि समजा तुम्हाला 220 केव्ही वालचंदनगर मधला एखादा ब्रेकर 220 केव्ही बिग वन मधनं ऑपरेट करायचं, ते आज सध्या जुन्या सबस्टेशन मध्ये पॉसिबल नाही. किंवा 220 केव्ही वालचंदनगर सबस्टेशन मधला एखादा ब्रेकर किंवा आयसोलेटर एलडी कलव्यामध्ये ऑपरेट करायचं. हे झालं रिमोट कंट्रोल ऑफ प्लॅन. म्हणजे आता एक्झिस्टिंग सबस्टेशन मध्ये काय काय प्रॉब्लेम आहे लक्षात आले आपल्या. मेजरमेंट कसे आहेत, अॅनालॉग मीटर्स आहेत. म्हणजे आता हे वाइंडिंग टेम्परेचर, ऑइल टेम्परेचर जे काही मीटर्स आहेत ते तुम्ही आवरली रिडिंग घेता, पण ह्या रिडिंग काही कॉम्प्युटरमध्ये स्टोअर आहेत का. दुसरं, नो प्लॅन स्टेटस, मॅन्युअल लॉकशीट आहे, कुठे डाटा कॉम्प्युटरमध्ये स्टोअर नाही. नेक्स्ट, हा सगळे प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपण शिफ्ट झालो नवीन सबस्टेशन मध्ये. ओके, दुसरं एक अजून की जुन्या सबस्टेशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे की जी आपण पॅनल मधली जर वायरिंग बघितली तर बघा तुम्ही, ही जी पहिली ही दाखवलंय की पॅनल मध्ये वायरिंगच वायरिंग दिसते, ह्यूज वायरिंग दिसते सगळे. अशा सबस्टेशन मध्ये फॉल्ट काढणं खूप अवघड आहे. खूप वायरिंग आहे, याच्यामध्ये डीसी लिकेज आलं किंवा काही आलं तर एन नंबर ऑफ वायर्स आहेत. आता हीच वायरिंग नवीन सबस्टेशन मध्ये कशी झाली, तेव्हा याच्यामध्ये कमीत कमी वायरिंग वापरली, आपण इलेक्ट्रिकल वायरिंग कमी केली. आपण न्यूमेरिकल रिले वापरल्यामुळे काय झालं, की वायरिंग कमी केलं. कारण सगळे जे इंटरलॉक जे आहेत पहिले, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल सिम्पल आपला एक इंटरलॉक आहे की यार्डमध्ये ब्रेकर क्लोज करायचंय, तर काय इंटरलॉक आहे आपल्याला, आयसोलेटर इंटरलॉक काय काय 29A आयसोलेटर क्लोज और 29B आयसोलेटर क्लोज अँड 29D आयसोलेटर क्लोज. त्याच्यानंतर तुमचा फ्रीज सर्किट सुपरविजन रिले रिसेट पाहिजे, 86 रिसेट पाहिजे, 96 रिसेट पाहिजे. म्हणजे सगळे रिले रिसेट पाहिजे तरच ब्रेकर रिमोटली क्लोज होईल. बरोबर आहे. आता हे मला फिजिकली जुन्या काळामध्ये हे सगळं वायरिंग करावं लागायचं, म्हणून हे जे दिसतं याच्यामध्ये ह्यूज वायरिंग दिसते, सगळे इंटरलॉक आपल्याला वायरिंग करावं लागते इलेक्ट्रिकली. आता इथं कसं होतंय आपण, की आपण नुसता प्रोग्राम टाकतो, याच्यामध्ये वायरिंग कमी झाला. एकदा आपण सगळं वायरिंग करून टाकलं त्या रिलेला, जे इंटरलॉक जे वायरिंग आहे ते कशामध्ये गेलेलं आता, सॉफ्टवेअर मध्ये गेलेलं. म्हणजे हे सगळं करण्यासाठी, म्हणजे हे सगळं आपल्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण शिफ्ट झालो स्काडा बेस सबस्टेशन. म्हणजे आता ही आपली स्काडा बेस सबस्टेशनची पहिली स्लाइड सुरू झाली की वाय सबस्टेशन ऑटोमेशन. एक जण वाचतो आपण काय करतो. सबस्टेशन ऑटोमेशन करायचं म्हणजे काय करणार आहे आपण, रिप्लेसमेंट ऑफ कन्व्हेन्शनल कंट्रोल पॅनल्स. म्हणजे पहिले कंट्रोल पॅनल काय की कन्व्हेन्शनल कंट्रोल रिले पॅनल जे आहेत ते बदलून आपण स्काडा बेस सबस्टेशन मध्ये काय करणार आहे, आपण कंट्रोल पॅनल काढून काय करणार आहे, बीसीयू बेस पॅनल घेणार आहे. बीसीयू म्हणजे काय, बे कंट्रोल युनिट. ओके, पुढे वाचा, यूज ऑफ न्यूमेरिकल स्टेशन अँड बे कंट्रोलर विथ सेल्फ मॉनिटरिंग अँड इंटिग्रेटेड फंक्शन्स. म्हणजे कंट्रोल पॅनल हा घेणार नाही आपण, या केसमध्ये रिले पॅनलच राहील आणि कंट्रोल पॅनलचं जे काही वर्क आहे, जे रिले काम करणार आहे कंट्रोल पॅनलचं, त्याचं नाव दिलंय आपण बीसीयू. इट इज अ बे कंट्रोल युनिट. बरोबर आहे. आता तो बीसीयू कसा असेल, कसा दिसतो, त्याचं इनपुटचं वायरिंग कसं आहे, आउटपुटचं वायरिंग कसं आहे, ते आपण बघूया पुढे काय. अजून काय करणार आहे आपण, रिप्लेसमेंट ऑफ द मिमिक बोर्ड्स बाय पीसी. म्हणजे थोडक्यात काय की कंट्रोल पॅनल मधला सगळा जो काही आपलं वायरिंग होतं, रिले पॅनल, टीएनसी स्विच होते किंवा सीमापोर होते किंवा अनाउन्स शटर होतं, हे सगळं आपल्याला कॉम्प्युटरमध्ये शिफ्ट करायचं या केसमध्ये. आणि आपल्याकडे फक्त रिले पॅनल राहणार आहे. आणि रिले पॅनलवर काय चेंज असणार आहे, इथं कुठेही इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले नसणार आहेत, न्यूमेरिकल रिले असणार आहे. म्हणजे स्काडा बेस सबस्टेशन करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं आपलं, एक जण वाचा. Control and monitor all the substation equipment from remote control center RCC as well as from local control center. म्हणजे आपलं सबस्टेशन जे आहे की आता लॉकशीटवर मॉनिटर होणार नाही, तुम्हाला आवरली रिडिंग घ्यायची गरज नाहीये, एनर्जी मेट करायची गरज नाहीये, त्याच्यानंतर मॉनिटरिंग ऑफ टेम्परेचर्स वगैरे करायची गरज नाहीये. हे सगळा डाटा तुम्हाला थ्रू कम्प्युटर मिळणार आहे या केसमध्ये. ओके, याचं मॉनिटरिंग पण होणार आहे आणि कंट्रोल पण होणार आहे. म्हणजे ब्रेकर ऑन ऑफ ऑपरेशन, आयसोलेटर ऑन ऑफ ऑपरेशन, ब्रेकर ट्रिप झाल्यानंतर कुठले इंडिकेशन आहेत, म्हणजे ओव्हरऑल सबस्टेशनचं मॉनिटरिंग आणि कंट्रोल जे आहे ते याच्यामध्ये. स्काडा बेस सबस्टेशन मध्ये सगळ्यात महत्वाचा इश्यू असा आहे की आपण कंट्रोल पॅनल रिप्लेस करून आपण बे कंट्रोल युनिट घेतलेलं आहे. त्या बे कंट्रोल युनिटचा तुम्हाला मी फोटोग्राफ शेअर केला की जसं डायग्राम तुम्हाला कंट्रोल युनिट पॅनलवर दिसत होती कंट्रोल पॅनलवर, तशीच तुम्ही इथं सॉफ्टवेअर बेस दिसतोय बघा. 29A आयसोलेटर, 29B आयसोलेटर, डी आयसोलेटर सगळं तुम्हाला या याच्यामध्ये दिसणार. याचे ओपन क्लोज केल्यानंतर याचं स्टेटस दिसणार, सगळं या गोष्टी दिसणार. ओके, याचा फायदा नक्कीच आहे.
कारण याच्यामध्ये काय झालं की वायरिंग कमी झालं. वायरिंग कमी झाल्यामुळे आपल्याला डीसी लिकेजेसचे प्रॉब्लेम कमी झाले. त्याच्यानंतर न्यूमेरिकल रिले आल्यानंतर काय झालं की म्हणजे स्काला मधला जो 50% पार्ट जो आहे तो ऍडव्हान्टेजेस आहे. म्हणजे तो कोणता पार्ट आहे की जो न्यूमेरिकल रिले आल्यामुळे काय झालं की आपल्याला आपल्या लाईनची ॲबिलिटी वाढली. कारण आपल्याला तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द फॉल्ट कळतं. लाईन पेट्रोलिंगचा वेळ कमी झाला. लाईन रिस्टोरेशन लवकर करता येईल. त्याच्यानंतर आपले जे रिले आहेत ते न्यूमेरिकल रिले झाल्यामुळे काय झालं की आता डिफरन्शियल रिले ऑपरेट झाला. डिफरन्शियल रिले ऑपरेट झाल्यानंतर त्याचा मी डिस्टर्बन्स रेकॉर्डर घेतला की बाबा कुठं प्रॉब्लेम होता, किती करंट वाढला, किती शूटअप झाला, मग त्याचा काही कुलिंग सिस्टीमचा प्रॉब्लेम होता का, टॅप चेंजरचा प्रॉब्लेम होता का, या गोष्टी मी अनालिसिस करू शकतोय आता या टेक्नॉलॉजी या याच्यामध्ये. नेक्स्ट म्हणजे आपण हे इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेज जे न्यूमेरिकल टेक्नॉलॉजीने रिप्लेस केले याचं आपण एक हे बघितलं. दुसरी जी गोष्ट आहे की स्काडा करतोय म्हणजे काय करतोय आपण की आता जुन्या काळातले इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले जे आहेत ते आपल्या कम्प्युटरमध्ये कम्युनिकेट होत नसते. आता जे रिले आपल्या कम्प्युटरमध्ये कम्युनिकेट होतो त्याला आपण म्हणतोय की आयडी म्हणतो. जे डिव्हाइस आपल्या कम्प्युटरला कम्युनिकेट करू शकतो अशा याला आपण आयडी म्हणतो. म्हणजे डिस्टन्स रिले आयडी आहे, बे कंट्रोलर आयडी आहे, डिफरन्शियल रिले आयडी आहे, बसबार रिले आयडी आहे. जे जे कम्प्युटर सोबत कम्युनिकेट करतात तो आयडी आहे. मास्टर ट्रिप रिले आयडी आहे का? नाहीये. 96 रिले आयडी आहे का? नाहीये. 63 सुपरविजन रिले आयडी आहे का? नाही. जे रिले कम्प्युटर सोबत कम्युनिकेटेड होतात त्याला आपण काय म्हणलेलं आहे? आयडी म्हणलेलं आहे. आणि बाकीचे जे रिले आहेत पीटी सिलेक्शन रिले, सिटी चेंज ओव्हर रिले, त्याच्यानंतर तुमचे 63 सुपरविजन रिले याला आपण काय म्हणतो? आपण ऑक्झिलरी रिले. जे रिले आपल्या डायरेक्टली कम्प्युटर सोबत कम्युनिकेटेड नाही. ओके, आता स्काडा करणं म्हणजे काय झालं की स्काडा करणं म्हणजे काय करतो आपण की दोन पार्ट मध्ये स्काडा डिवाइड केलाय आपण. एक जो आहे तो इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले जे आहे ते न्यूमेरिकल रिलेने रिप्लेस करणे, हा 50% स्काडा झाला जो आपण डिस्कस करतोय. दुसरा जो आहे की जे रिले न्यूमेरिकल आहेत ते एकमेकात कम्युनिकेट करणे, दॅट इज स्काडा. आता बघा मी तुम्हाला दाखवतो. हा झाला स्काडा. आता काय झालं आपण आतापर्यंत आपण प्रोटेक्शन बघितलं म्हणजे डिस्टन्स प्रोटेक्शन काय, बॅकअप प्रोटेक्शन काय, बीसीयू काय हे बघितलं. हे सगळे रिले एकमेकांमध्ये कम्युनिकेट करून कम्प्युटरवर डाटा आणणे, दॅट इज बेसिकली स्काडा. म्हणजे जसं आपण टेलिफोन मध्ये बघतोय की माझ्याकडे 4 मोबाईल आहेत, 4 मोबाईल एकमेकांसोबत कम्युनिकेट करणे जो आपण टेलिफोन एक्सचेंज म्हणतो, तसं हे सगळे रिले एकमेकात कम्युनिकेट करणं, दॅट इज बेसिकली कॉर्डॅलिटीचं स्काडा. लक्षात आलं का? म्हणजे पहिले कसं होतं की इलेक्ट्रो मेकॅनिकल रिलेज होते, कन्व्हेन्शनल पॅनल होते, ते रिले कम्युनिकेट होत होते. नंतर आपण काय केलं की जे काही इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले जे आहेत ते बदलून आपण न्यूमेरिकल रिले घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला 50% अचिव्हमेंट अशी मिळाली की आपल्याला फॉल्ट्स कळायला लागले, डिस्टर्बन्स रेकॉर्ड कळायला लागले, रिस्टोरेशन लवकर व्हायला लागले. हे झालं म्हणजे आपण इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले बदलून न्यूमेरिकल रिले बघितले. आता थर्ड स्टेप आपण काय केलं की जे न्यूमेरिकल रिले आहेत आपल्याकडे ते एकमेकात कम्युनिकेट कसे करू शकतात, दॅट इज बेसिकली स्काडा. आता आपल्याला प्रॉब्लेम कसं आहे की या स्काडाच्या ज्या एकमेकाच्या कम्युनिकेशन मध्ये आयसोलेटरच्या इंटरलॉक मध्ये स्काडा आपले प्रॉब्लेमॅटिक मध्ये. तर बेसिकली न्यूमेरिकल रिले मध्ये काही फेल्युअर जास्त नाहीये किंवा तुमचे न्यूमेरिकल बसबार असेल, न्यूमेरिकल डिस्टन्स असेल, याचे ऍडव्हान्टेजेस खूप. आता हे जे आपण एकमेकांसोबत कम्युनिकेट केलेले आहेत तर याला कशाच्या थ्रू कम्युनिकेट केलेले आहेत, याला जे डिव्हाइस म्हणतोय आपण इथं दाखवलेले ते इथरनेट स्विच दाखवले. इथरनेट स्विच काय तो? इट इज जस्ट लाईक एक्सचेंज. म्हणजे हा समजा या बेचा एक रिले आणि दुसरा बेचा एक रिले एकमेकांसोबत डाटा शेअर करतोय. कसा शेअर करतोय? हा एक इथरनेट स्विच आहे, हा एक इथरनेट स्विच आहे, हा मास्टर इथरनेट स्विच आहे आणि कम्प्युटर मधलं सॉफ्टवेअर याच्यावर याचं कम्युनिकेशन चालू असतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला स्काडा काय आहे हे लक्षात आलं का? पहिले जे होते ते इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेज काढले, न्यूमेरिकल रिले बसवले. न्यूमेरिकल रिले नंतर आपण काय केले की कंट्रोल पॅनल पण काढून टाकले. त्याच्यावर जो रिले बसवला त्याचं नाव काय दिलं आपण? बीसीयू, बे कंट्रोल युनिट. जुना जर तुम्ही कन्व्हेन्शनल पॅनल बघितला लाईनचा तर त्याच्यावर काय काय होतं? डिस्टन्स रिले, बॅकअप रिले आणि बाकीचे सगळे ऑक्झिलरी रिले. तोच न्यूमेरिकल जर स्काडा बेस जर पॅनल आला तर काय आला त्याच्यामध्ये? बे कंट्रोल युनिट आलं, डिस्टन्स रिले आला, बॅकअप रिले. म्हणजे बे कंट्रोल युनिट ऍड झालं नवीन. आणि ते बे कंट्रोल युनिट म्हणजे काय? तुमचा कंट्रोल पॅनल. म्हणजे त्याच्यावर मला म्युमिक दिसायला पाहिजे, ब्रेकर ऑन व्हायला पाहिजे, ब्रेकर ऑफ व्हायला पाहिजे, ब्रेकरचं मॉनिटरिंग व्हायला पाहिजे, आयसोलेटर ऑन ऑफ व्हायला पाहिजे, आयसोलेटरचं मॉनिटरिंग व्हायला पाहिजे. जे सीमाफोर, लॅम्प,
अनाउन्सेटर जे सगळं फंक्शन कोण करणार आहे आता, बीसीयू करणार. तर मी तुम्हाला एक थोडं आता वेळ बराच झालाय तर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो 1-2-3 म्हणजे SCADA बेस सबस्टेशन काय आहे ऍटलीस्ट आता ते तरी लक्षात येईल तुम्हाला की त्याचं सॉफ्टवेअर कसं आहे काय नाही तुम्हाला एक जस्ट दाखवतो. ही पहिली SLD दिसते तुम्हाला सबस्टेशन मध्ये. त्याच्यानंतर इथं आयसोलेटर स्टेटस दिसतं, ब्रेकरचं स्टेटस दिसतं, सिटी दिसतीये. आता तुम्हाला ब्रेकरचे ऑन ऑफ ऑपरेशन्स करायचे ते कसे करणार, तुम्ही परमिट कसं घेणार, परमिट कॅन्सल कसं करणार, इथं पासवर्ड कसे टाकणार, सबस्टेशनची मिनिमम डिमांड काय आहे, मॅक्सिमम डिमांड काय आहे, लोड फ्लो कसा आहे, आउटेज कसे घ्यायचे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं घेऊ शकता. इथं एनर्जी ऑडिट दिसतंय तुम्हाला. म्हणजे थोडक्यात काय की जुना मोबाईल आणि नवीन स्मार्टफोन मोबाईल तुम्ही लगेच ऍक्सेप्ट केला की नाही. स्मार्टफोन मोबाईल आता जुना मोबाईल घेताल का, आता इथं काय दिसतं तुम्हाला, ब्रेकरचा कलर रेड झाला म्हणजे हे जुनच कन्सेप्ट आहे. म्हणजे जे लॅम्प आपण ग्रीन आणि रेड दाखवत होतो तीच कन्सेप्ट इथं वापरतो. इथे परमिट नंबर, पासवर्ड नंबर, काय काय जे काय आहे, एलडीनी क्लिअरन्स दिलं का, म्हणजे इथं आता एखाद्याने चूक केली ऑपरेशन मध्ये ते तुम्हाला लगेच लक्षात येईल की बाबा ऑपरेशन मध्ये काय चूक केलेली, परमिट व्यवस्थित कॅन्सल केलं होतं का नाही. झालं तुम्हाला आता हे रिपोर्ट मिळायला लागले सगळे जे काय ते एकदा बघू. आता हे ऑपरेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला दाखवलं मी सगळं. हा झाला ऑपरेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू SCADA कसा वर्क करतो. दुसरं जे आहे की टेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू SCADA म्हणजे तुम्हाला मी हे करतोय की आता जेव्हा मी एका सबस्टेशनच्या SCADAचं इन्स्पेक्शन केलं होतं की त्याची स्क्रीन कशी आहे, हे पहिलं आर्किटेक्चर असं आहे. कोपरगाव सबस्टेशन केलं होतं आपण. फायदे आहेत फक्त त्याचा प्रॉपर सबस्टेशनचा बस दिसतोय, त्याच्यानंतर बस कप्लर दिसतोय, म्हणजे ब्रेकर ऑन ऑफ झाल्यानंतर तुमची इथं कलर कोड चेंज होणार, ब्रेकरचा स्टेटस चेंज होणार, आयसोलेटरचा स्टेटस चेंज होणार. तुम्ही इथं दाखवलं बघा टॅप चेंजिंग सुद्धा ट्रान्सफॉर्मरचं इथं करू शकता या केसमध्ये. टॅप रेज, टॅप लोअर वगैरे सगळ्या गोष्टी करू. आता पहिल्या स्क्रीनवर काय काय करू शकतो मी इथं बघा. पहिली स्क्रीन जेव्हा बघतो आपण की ट्रान्सफॉर्मरचे टॅप लोअर करू शकतो. ओव्हरऑल स्टेटस दिसतं सबस्टेशन मध्ये, ओव्हरऑल म्हणजे कुठले ब्रेकर ऑन आहेत, कुठले ऑफ आहेत, ओव्हरऑल स्टेटस जे आहे. दुसरं मी आता काय केलं की बे वाईज केलं की आता इथं बे वाईज घेतलं तर मला मी ऑपरेशन करायचं. आता 29C आयसोलेटर क्लोज केलं, इथं क्लिक केलं की इथं विंडो येईल. या केसमध्ये तुमच्या ब्रेक आयसोलेटरला कमांड आहे त्या केसमध्ये. मग तो इंटरलॉक चेक करेल की आर स्विच क्लोज नाहीये त्या केसमध्ये. ओके, मग आर स्विच क्लोज नाहीये हा इंटरलॉक चेक करून जेव्हा तो आयसोलेटर क्लोज होईल, मग हा आयसोलेटर क्लोज झाला. समजा आता 29C आयसोलेटर क्लोज झाला की ही जी खालची लाईन आहे हा नाही ही ऑटोमॅटिकली व्हाईटची रेड होईल म्हणजे बस लाईव्ह चार्ज. म्हणजे त्याला आपण याला आपण SCADAच्या लँग्वेज मध्ये असं म्हणतो की डायनामिक स्टेटस ऑफ बस बार. डायनामिक स्टेटस ऑफ बस बार म्हणजे काय की बस तुम्हाला डेड दिसतोय का लाईव्ह दिसतोय या केसमध्ये. जसं आता ब्रेकर रेड दिसतोय, रेड म्हणजे काय की ब्रेकर क्लोज आहे बाबा, नाही तर ब्रेकर ओपन आपण ग्रीन ने दाखवतो. ओके, त्याच्यानंतर आता जे आपण डिस्कस केलं की जेवढे काही रिले पॅनल होते, आता तुम्ही जे कन्व्हेन्शनल सबस्टेशन मध्ये काम करता की एखादी लाईन फॉल्ट झाला, लाईन फॉल्ट झाल्यानंतर तुम्ही डिस्टन्स इंडिकेशन घेतले तर तुम्ही परत मास्टर ट्रिप रिले रिसेट करता जाऊन तिथं पॅनलवर. हा, त्याच्यानंतर मास्टर ट्रिप रिले रिसेट करूनच तुम्ही नंतर लाईन चालू करता ना. आता कसं होतं की मला परत त्या यार्डमध्ये जाण्याची गरज नाही, म्हणून मला मास्टर ट्रिप रिले रिसेट काढत. हा, म्हणजे इथे लिहिलंय बघा, रिमोट रिसेट ऑफ 86 रिले, रिमोट रिसेट ऑफ 96 रिले, रिमोट रिसेट ऑफ जे काय समजा बसबार रिले, म्हणजे सगळे रिले पण इथं रिसेट करू लागले. मग आता काय याचा चेंज कसा झाला की जुने जे मास्टर ट्रिप रिले होते ते हँड ऑपरेटेड रिसेट होते. कुठले होते? हँड ऑपरेटेड. बरोबर. SCADA बेस सबस्टेशन मध्ये जे रिले आपण वापरणार ते इलेक्ट्रिकली रिसेट आपल्याला रिले वापरावे लागतील. म्हणजे त्याच्यामध्ये 2 कॉईल असतात, एक ऑपरेटिंग कॉईल असते आणि एक रिसेट कॉईल. आणि हा रिसेट कोण करतो? तो बीसीयू करतो. तुम्हाला जो मी कंट्रोल पॅनल मधला जो रिले दाखवला ज्याचं नाव आपण बीसीयू म्हणतो, तो बीसीयू या 86 ला रिसेट करतो, 96 ला रिसेट करतो, टॅप चेंज करतो. सगळं फंक्शन जे आहे ते बीसीयू. आपण कम्प्युटर मधला कमांड द्यायची बीसीयू ला आणि बीसीयू तो ऑपरेट करतो. म्हणजे जे काय ऑपरेशन करायचे ते मी कम्प्युटरच्या थ्रूच करतो. बरोबर. आता जसं आपण ऑपरेटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तसंच तुम्ही
टेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू याचा उपयोग कसा होतो समजा बघा आता 132 CB ची लाईन चालू करायची आहे किंवा तर जे काय काय इंटरलॉक आहेत इथं मला आता डायग्राम आहे बरोबर आहे. माझा समजा काय काय इंटरलॉक आहेत बाबा की ICT BCU जो आहे तो कंट्रोल परमिट द्यायचा आहे किंवा समजा इंटरलॉक द्यायचा आहे तर हे कमांड यायला पाहिजे. काय BCUचं CBचं स्टेटस आलं पाहिजे. ट्रिप सर्किट सुपरविजन ओके पाहिजे. ट्रिप सर्किट सुपरविजन ओके पाहिजे. आता इथं काय दिलंय ट्रिप सर्किट सुपरविजन फॉल्टी दिले की नाही. हो बरोबर. तर आता ही ट्रिप सुपरविजन फॉल्टी असताना मी ब्रेकर क्लोज करणार का नाही करणार नाही होणार है ना. तर याचं जे वायरिंग केलेलं आहे मी ब्रेकरच्या क्लोजिंग मध्ये तर ते कसं केलंय ट्रिप सर्किट ओके असेल तरच ब्रेकर क्लोज होईल. पण आता माझ्याकडे काय की ब्रेकर ट्रिप सर्किट फॉल्टी कमांड आहे तर मग आता माझ्याकडे ट्रिप सर्किट हेल्दी कमांड नाही. आता मला जर हे चेंज करायचं असेल तर एक्झिस्टिंग सबस्टेशन मध्ये पूर्ण वायरिंग चेंज करायची या जर बदलायचं. इथं सॉफ्टवेअर मध्ये काय झालं इथं अँड ऑर नॉट गेट हे बघा इथं 0 दिसतोय म्हणजे नॉट गेट. जेव्हा तुम्ही हे टेक्नॉलॉजी शिकाल तर तुम्ही काय करू शकता की कुठलाही सिग्नल असेल तर त्याला रिव्हर्ट कसा करू शकतो आपण यामधलं परत वायरिंग चेंज करायची गरज नाही. तिथं तुम्हाला इथे मग आता कसं होतं की मला आता मल्टीमीटर घ्यायची गरज नाही. आता जे सिग्नल येत आहेत ते तुम्हाला ग्रीन कलरने दिसतील. जे सिग्नल येत नाहीत ते मला रेड कलरने दिसतील. म्हणजे आता समजा हा ब्रेकर क्लोज होत नाही फॉर एक्झाम्पल आणि मला बघायचं की हे 4 सिग्नल मी वायरिंग केलं होतं याच्यातलं कुठलं येतंय नाही येतंय. तर नॉर्मल टेस्टिंग मध्ये काय करावं लागेल मला कुठं पॉझिटिव्ह येतंय कुठं निगेटिव्ह येतोय चेक करत जावं लागेल यार्डामध्ये. आता इथं तसं करायची गरज नाही मला. इथं समजा जे जर 3 येत असतील तर 3 ग्रीन दिसतील मला. एक जो आहे येत नसेल तर तो रेड दिसेल मला. हा रेड समजा ट्रिप सर्किट सुपरविजन 2 फॉल्टी असेल तर मी इथंच जाऊन डायरेक्ट काम करू